तर खूप चाल लागते, खूपच दमलो मी आता, लय दमलो आहे. कधी पोहोचन असं झालं म्हणा, खूपच चाल लागते. फायनली पोचलो. तर तिथे आता पूजा बिजा चालू आहे. तर तुम्ही ही कशी काय उत्पन्न झाली तर तुम्ही सांगू शकता? हा, हे पहिले जे आहे ना खालचं ते स्वयंभू आहे. स्वयंभू आहे. स्वयंभू आहे ते, हे खालचं सर्व स्वयंभू आहे. आणि पूर्वीपासून हे असंच होतं. त्यानंतर वरती लिंगाची स्थापना केली आम्ही. लिंगाची स्थापना केल्यानंतर त्याचं नाव ठेवलं गेले नावलेश्वर. नावलेश्वर. हा, इथे या परिसरामध्ये सर्व लोकांची जमीन आहे नावली म्हणून. ते नावलीमधून अशी जमीन शेतकऱ्यांची आहे. तर त्याच्यामध्ये इथे आमची स्वतःची जमीन आहे. त्या जमिनीमध्ये हे पहिले पूर्वीपासून स्वयंभू स्थान होतं. त्याच्या लिंगाची स्थापना केली आणि त्याचं नाव ठेवलं गेलं नावलेश्वर महादेव शिवलिंग. याने किती वर्ष झाले असतील या शिवलिंगला? 5 वर्षे झाले. 2020ला स्थापना केली आम्ही. आणि खालचं आहे ते पूर्वीपासून आहे, अनंत कालापासून ते खालचं आहे. मग याची देखभाल कोण करतं? मी स्वतःच करतो, जनार्दन नाईक. हा माझा स्वतःच आहे आणि स्वतः त्याची देखभाल करते. बायको, पोर, मी, माझा मुलगा हे सर्व याची देखभाल करतात. आणि सकाळी संध्याकाळी पूजा व्यवस्थित चालते त्याची, असं हे आहे. तर मी तुम्हाला आता नजर दाखवणार आहे, ते पण सुंदरसं. आता ऊन आहे म्हणून, पण वारा एक नंबरचं लागते आणि तर मजा पण खूप आहे. तिथं बरेचसे आहेत मुलं बिलं वगैरे, ते तुम्हाला दाखवणार आहे मी. ते मी तुम्हाला दाखवतो नजर. पावसाळ्याने ते एक नंबर दिसते. थांबा तुम्हाला अजून दाखवणार आहे. एक नंबर वाटते रा भाईबा. थांबा इथनं कसं होतं, इतना थोड़ा खाली उतर लागते. तीन चपले चालू आहे ना, पाय बी जाम दुखतात. थांबा तुम्हाला दाखवतो. हा,
पोचलो. तर इथे एक नंबर वाटते. तर पाहू शकता एकदम सुंदरसा. पण तर इथं धबधबा बी इथं पावसाळ्यात ते एवढा मजा येतं ना की बोलूच नका. आता सगळं सुकलेलं आहे. पाणी इथं सगळं आटलेलं आहे म्हणून असं वाटतंय. तुम्ही पाहू शकता सगळं पाणी आटलेलं आहे म्हणजे सुकलेलं आहे. तरी पण नॉर्मल असं येत होतं पण आता सगळं सुकलेलं आहे. पाणी सगळं सुकलेलं आहे. सगळं आटलेलं आहे. तर नावरेश्वर या मंदिराचं दर्शन करून मला खूप बरं वाटलं आणि खूप मस्त वाटते. आणि तिचा प्रसाद आणि ती हवा आणि तिचा निसर्ग थोडासा ऊन होता म्हणून थोडासा नॉर्मल्स आहे पण खूप छान आणि सुंदर होता सगळं. आणि खूप एकदम परफेक्ट सगळं मजा आली आणि खूप. आणि फोटो पण काढलं, शूटिंग पण केली. खूप मजा आली खूप. आणि तिथं होती पण खूप मजा आली आणि खूप एकदम भारी वाटलं सगळं. तर तुम्ही नवा असला तर चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक टाटा, बाय बाय.